पुण्यामध्ये एक भला मोठा खड्डा पडून एक अख्खा ट्रक त्यामध्ये गेलेला आहे आणि तो ट्रक आता बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। थेट दृश्य आहेत पुण्यामधली। काही वेळापूर्वीच ही घटना समोर आलेली होती आणि अख्खा ट्रक हा त्या खड्ड्यामध्ये गेलेला होता आणि आता हा ट्रक बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातल्या समाधान चौकामधली ही घटना। सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा भला मोठा खड्डा पडला आणि त्यावेळी हा अख्खा ट्रक आतमध्ये गेला। मात्र चालकाने त्यावेळी प्रसंगावधान दाखवलं आणि तो उडी मारून पटकन बाहेर आल्यामुळे बचावला। ट्रकसह 2 दुचाकी देखील खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा संबंधित ट्रक पुणे महापालिकेचा असल्याची माहिती समोर येते। अग्निशमनचे जवान तातडीने तिकडे पोहोचले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आता हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही थेट दृश्य पुण्यातल्या समाधान चौकातनं यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हा टँकर हा ट्रक बाहेर काढण्यासाठी। आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय एबीपी माझावर। हा ट्रक बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। संध्याकाळच्या सुमारास हा ट्रक पडल्याचं समोर आलेलं होतं आणि हा ट्रकही मुंबई महापालिकेचा असल्याचंही समोर येते। त्याच्यावर तसं लिहिलेलं देखील असल्याचं समोर आलं। खड्ड्यात पडलेला हा ट्रक आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। माफ करा, पुणे महापालिकेचा हा ट्रक असल्याचं समोर आलं। मुंबई नव्हे, पुणे महापालिकेचा हा ट्रक असल्याचं समोर आलेलं होतं आणि आता हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातल्या समाधान चौकातनंही लाईव्ह दृश्य आहेत। दुसरीकडे तर पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय ट्रक जेव्हा प्रत्यक्ष खड्ड्यात कोसळला त्यावेळची सीसीटीव्ही दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये ही थेट रेस्क्यूची दृश्य ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न असल्याची दृश्य। आता रात्रीचे साधारण 7:30 वाजलेले आहेत। ट्रक बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न पुण्यातल्या समाधान चौकातनं। सिटी पोस्ट जवळची ही घटना, त्याच्यानंतर यंत्रणांनी तातडीने पावलं टाकली आणि आता पुण्यामधला हा ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। हा ट्रक पुणे महापालिकेचा असल्याची माहिती समोर येते। घटनेनंतर तातडीने मग अग्निशमनने घटनास्थळी धाव घेतली आणि आता हे ट्रक बाहेर काढण्यासाठी अत्यंत कसोशीने प्रयत्न सुरू आहे। मात्र एवढा मोठा खड्डा पडलाच कसा असा प्रश्न आता विचारण्यात येतोय आणि त्यानंतर या रस्त्यावरून देखील रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून देखील अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। ट्रक खड्ड्यात कोसळतानाची ही दृश्य एकीकडे तर दुसरीकडे ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न। या भल्या मोठ्या खड्ड्यातनं हा ट्रक बाहेर काढण्याच्या दृष्टीने आता यंत्रणा प्रयत्न करतायत। त्याची लाईव्ह दृश्य। किती वेगाने हा खड्डा पडल्यानंतर हा ट्रक आतमध्ये गेला हे आपण बघू शकतो। मात्र त्याचवेळी चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत, दक्षता पाळत, सतर्कता बाळगत तो पटकन बाहेर आला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे। मात्र हा प्रकार जो घडलेला आहे त्यानंतर आता या रस्त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ही 2 दृश्य, एकीकडे ट्रक खड्ड्यात कोसळतानाचं दृश्य तर दुसरीकडे अर्थातच आताची ताजी दृश्य, थेट दृश्य पुण्यामधली ट्रक बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, ट्रक बाहेर काढण्याच्या दृष्टीने यंत्रणा आता कसोशीने प्रयत्न करतायत। अश्विन, या ठिकाणी क्रेन आणण्यात आली आणि क्रेनच्या साहाय्याने ट्रकचा बऱ्यापैकी भाग वरती उचलला गेल्याचं आपण पाहतो आहोत। 2 क्रेन आहेत आणि 2 क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक वरती उचलला गेलेला आहे बऱ्यापैकी भाग। कारण या पोस्टच्या समोर असलेलं हे आवार आहे आणि ट्रक जर आपण पाहिला तर असा पाठीमागच्या बाजूने खाली गेला, ट्रकचं तोंड आकाशाच्या दिशेने गेलं, त्यामुळं वरती काढताना सुद्धा तशाच पद्धतीने ट्रक अगदी वरच्या बाजूने उचलावा लागतोय। महापालिकेची यंत्रणा या ठिकाणी आहे, महापालिकेचे अधिकारी आहेत आणि हा ट्रक बऱ्यापैकी वरती काढण्यात यश मिळालेलं आहे। ट्रकचा जो पुढचा भाग आहे, आता जेव्हा संपूर्ण ट्रक वरती उचलला जाईल, इथून बाजूला केला जाईल, त्यानंतर आतमध्ये काय स्ट्रक्चर आहे किंवा काय नक्की परिस्थिती आहे
हे समोर येईल आणि त्यानंतर ही जी काही घटना घडली त्या घटनेचं बरोबर. कारण समोर येऊ शकतं की हा ट्रक असा का खचला, खाली जुनं असं काही विहिरीसारखं काही बांधकाम होतं का किंवा आणखी काही बांधकाम होतं. हे ट्रक जेव्हा इथून बाजूला केला जाईल तेव्हा स्पष्ट होईल. अश्विन, मंदार, त्यासोबतच 2 दुचाकी देखील ट्रकच्या खाली असल्याचं समोर आलेलं होतं. त्या संदर्भात काही अपडेट आहे? यंत्रणांकडून काही माहिती मिळाली आहे या संदर्भात? या 2 ज्या दुचाकी आहेत त्या ट्रकच्या खाली आहेत, त्यामुळे जेव्हा ट्रक पूर्णपणे वरती काढला जाईल तेव्हा त्या दुचाकी देखील वरती काढल्या जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाणी पण आहे, आपण पाहतो आहोत. आणि पाणीही बाजूला करावं लागेल, पाणी काढावं लागेल आणि त्यानंतर आतमध्ये असं कोणतं बांधकाम किंवा स्ट्रक्चर आहे का हे पाहावं लागेल. त्याच्यावरून आपल्याला समजू शकेल की ही दुर्घटना नक्की का घडली. मंदार, हा जो रस्ता आहे त्या रस्त्याबद्दल अधिक माहिती दे. हा रस्ता म्हणजे याची जबाबदारी मुख्यत्वे कोणाची असते आणि काय अपडेट्स या रस्त्याबद्दल, एकूणच त्या कामाच्या दर्जाबद्दल आता, कारण साहजिकच प्रश्न निर्माण होत आहेत. हा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत येतो, कोणाचं काय म्हणूया आपण की अकाउंटेबिलिटी या रस्त्याबद्दल आहे आता? अश्विन, सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्पष्ट करायला हवी की हा रस्ता नाही, हे सिटी पोस्टाच्या समोर असलेलं आवार आहे, अंगण आहे आणि तिथे ही जमीन खचलेली आहे. रस्ता इथून काही अंतरावरती आहे, त्यामुळे रस्ता खचून पुण्यात ट्रक रस्त्यात गाडला गेलाय असं नाही. तर सिटी पोस्टाच्या समोर असलेलं हे आवार आहे, मोकळी जागा आहे, तिथे लोक पार्किंग करतात आणि ही जी इमारत आहे ती 1925 साली इंग्रजांनी बांधली. पहिलं पोस्ट ऑफिस पुण्यात या इमारतीमध्ये इंग्रजांनी सुरू केलं आणि त्याच्या समोर हे आवार आहे. पुण्यातील समाधान चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर इथून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि जुन्या पुण्याचा हा सगळा परिसर आहे बुधवार पेठेचा. आणि या ठिकाणी अशी जुनी अनेक बांधकामं आहेत. पेशवेकालीन पाण्याची व्यवस्था आपण सगळे जाणतो, नानासाहेब पेशव्यांनी केलेली. कात्रजवरून, कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्यात पाणी आणलं आणि हे पाणी फक्त शनिवारवाड्यातच नव्हतं तर आजूबाजूला जो काही रहिवासी भाग होता त्या ठिकाणी देखील पुरवण्यात आलं आणि त्यासाठी अनेक विहिरी त्या काळामध्ये होत्या. तर विहीर या ठिकाणी आधी होती का याचा देखील आता तपास केला जाईल, माहिती घेतली जाईल. कारण आपण जर पाहिलं की या ठिकाणी ट्रक खचल्यानंतर गोल असा खड्डा पडलेला आहे आणि खाली कोणत्याही प्रकारची माती नाही, तर पूर्णपणे पोकळ असा हा जमिनीचा भाग होता. त्यामुळं कधी काळी इथं विहीर होती का आणि त्यावरती रस्ता करण्यात आला, पेवर ब्लॉक्स टाकण्यात आले आणि वर्षानुवर्षे सुरू होतं आणि ट्रकचं ओझं गेल्यामुळे तो खचला का, असे एक ना अनेक अंदाज आहेत. अर्थात हे अंदाजच आहेत. जेव्हा हा ट्रक पूर्णपणे उचलून बाहेर काढला जाईल तेव्हाच हे स्पष्ट होईल की ही दुर्घटना नक्की का घडली, या ठिकाणी नक्की काय होतं हे त्याच वेळी आपल्याला समजू शकेल. मंदार, या घटनेनंतर आता काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या असतील. काही राजकीय नेत्यांशी तुझं काही बोलणं झालंय, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? नाही, मुळात हा सगळा प्रकार का घडला हेच अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. त्यामुळं सगळे लोक याबद्दल आश्चर्य व्यक्त करतायत आणि राजकारणी देखील तेच तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत आहेत, आश्चर्य व्यक्त करतायत. जेव्हा नक्की कारण काय आहे हे समजेल तेव्हा खरं तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल की का हा सगळा प्रकार घडला, हा ट्रक असा का खाली गेला, या ठिकाणी बांधकामामध्ये काही त्रुटी राहिला का, कोणाचा हलगर्जीपणा होता का, की या ठिकाणी जुनं असं बांधकाम होतं आणि त्यावरती रस्ता करण्यात आला ब्रिटिशांच्या काळात आणि पुढे त्या रस्त्यावरती पेवर ब्लॉक टाकण्यात आले आणि वर्षानुवर्ष हे आवार जे आहे किंवा अंगण जे आहे ते वापरामध्ये होतं आणि त्यानंतर हा ट्रक तिथे गेला आणि ओझ्यामुळे तो खचला. या एक ना अनेक शक्यतांचे अंदाजच आहेत. जेव्हा हा ट्रक बाहेर काढला गेला, आपण दृश्यांमध्ये पाहतो की ट्रक बऱ्यापैकी उचलण्यात आलेला आहे, बऱ्यापैकी तो वरती खेचण्यात आलेला आहे. 2 क्रेनच्या साह्याने तो आता हळूहळू वरती येतो आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतो हा ट्रक वरती येतो आहे. पूर्णपणे हा ट्रक वरती उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि बऱ्यापैकी भाग जो आहे ट्रकचा तो वरती आलेला आहे. अक्षरशः एखादी वस्तू हाताने उचलावी तशा पद्धतीने क्रेननी लोखंडी जे काही दोरखंड आहेत त्यांनी हा संपूर्ण जो ट्रक आहे तो वरती खेचून घेतलेला आहे. बऱ्यापैकी ट्रकचा जो भाग आहे तो वरती आणण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एक मोठं काम जे आहे ते महापालिकेने
महापालिकेच्या यंत्रणेने फत्ते केलंय असं म्हणावं लागेल. कारण इथं आवार तोटा आहे, बाजूला कंपाऊंड आहे, त्यामुळे व्यवस्थित हे सगळं काम करणं किंवा हे जे काही ऑपरेशन आहे ते करणं गरजेचं होतं. मात्र या क्रेननी आपण पाहतो आहोत की व्यवस्थित हा ट्रक जो आहे तो उचलून वरती घेतलेला आहे आणि आता क्रेन मागे जाते आहे. या क्रेनच्या मागे जाण्याबरोबरच ट्रक जो आहे तो पूर्णपणे जो आहे तो पुन्हा एकदा रस्त्यावरती येईल आणि त्यानंतर मग नक्की ही दुर्घटना का घडली याचा तपास सुरू होईल. पण आपण पाहतो की पूर्णपणे हा जो ट्रक आहे तो क्रेनच्या साहाय्याने वरती घेतलाय. 2 क्रेन वापरण्यात येत आहेत. समोरच्या बाजूला एक क्रेन आहे आणि ट्रकच्या पाठीमागच्या बाजूला एक क्रेन आहे आणि 2 क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक उचलण्यात येतोय. इथं अडचण ही आहे की या ट्रकच्या आजूबाजूचा भाग देखील खचण्याची भीती किंवा खचण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता लक्षात घेऊन हे सगळं काम करावं लागतंय जेणेकरून वरती आणल्यानंतर ट्रक तसाच काही अंतर जो आहे तो इथून काही अंतर पुढे नेला जाईल, नेता यावा जेणेकरून पुन्हा तिथे खड्डा पडणार नाही किंवा पुन्हा तो खाली खचणार नाही. आपण पाहतो की बऱ्यापैकी ट्रक जो आहे तो वरती आलाय आणि ट्रकच्या जवळ क्रेन गेलेली आहे. त्यामुळे क्रेन जिथे आहे तो भाग खचत नाहीये, फक्त ट्रकचाच भाग खचलेला आहे. याच्यावरून आणि गोल असा तो खड्डा आहे, याच्यावरून कधी काळी इथं विहीर होती का किंवा विहिरीसारखं काही स्ट्रक्चर होतं का याची शक्यता वर्तवली जाते आहे. पुन्हा ट्रक जो आहे तो आणखी वरती खेचण्याची सूचना क्रेन चालवणाऱ्याला करण्यात येते जेणेकरून ट्रक आणखी वरती उचलला जाईल आणि पुन्हा जिथं जमीन खचली आहे त्याच्यापासून काही अंतर त्याला नेता येईल खेचून. पुन्हा तोच प्रयत्न आपण पाहतो आहोत. मध्ये दोन्ही बाजूंनी या ट्रकला जो आहे ते वरती उचलण्यात येत आलेला आहे बऱ्यापैकी. फक्त ट्रकचा जो पाठीमागचा भाग आहे तो खाली काहीसा अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे आणखी वर हा ट्रक खेचण्याचे प्रयत्न होत आहेत 2 क्रेनच्या साह्याने आणि तो भाग देखील जेव्हा पूर्णपणे वरती येईल तेव्हा ही कामगिरी सत्य होईल. बऱ्यापैकी या ठिकाणी हे काम जे आहे ते झालेलं आहे आणि आतापर्यंत जे काही आपण पाहतो आहोत त्याच्यावरून आपण हा अंदाज लावू शकतो की फक्त गोल खड्डा या ठिकाणी पडलाय, त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जमीन कोणती खचलेली नाही. हा ट्रक उचलण्यासाठी भल्या मोठ्या 2 क्रेन इथे आणल्या गेल्या आणि या क्रेन देखील ट्रकच्या अगदी जवळ पोहोचल्या. ट्रकपेक्षा या क्रेनचं वजन कितीतरी अधिक आहे, कितीतरी अधिक पटीने या क्रेन वजनाच्या आहेत. मात्र या ठिकाणी क्रेन जिथे उभे आहेत त्या क्रेन मात्र क्रेनची जागा मात्र खचली नाही, फक्त ट्रक जिथे होता तीच जागा खचली. त्याच्यावरून या ठिकाणी आधी पोकळ भाग होता जमिनीचा हे स्पष्ट होतंय आणि तो पोकळ भाग कशामुळे होता, कधी काही विहीर होती का याचा देखील आता तपास केला जाईल. नक्की कारण काय आहे याची देखील माहिती घेतली जाईल. आपण पाहतो या क्रेन ज्या आहेत त्या वरती तर ट्रकचा बऱ्यापैकी भाग आलेला आहे, मात्र वरती झाडं देखील आहेत. तर त्यामुळं क्रेनचा जो वरचा भाग आहे तो झाडांना थटतोय, त्याच्यामुळे आणखी ट्रक वरती उचलण्यामध्ये काही अडचणी येत आहेत. याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न इथे महापालिकेच्या यंत्रणेकडून केला जातो आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, पोलीस खातं देखील आहे. मात्र मुख्य काम करायचे ते क्रेन चालकांना 2 क्रेन आहेत, दोन्ही क्रेन ज्या आहेत त्या या ट्रकला उचलण्याचा प्रयत्न करतायत. फक्त क्रेन आणखी वरती खेचण्यासाठी झाडांची इथं अडचण येते आहे आणि ट्रकचा खालचा भाग देखील जो आहे तो या खड्ड्याला काही थटलेला आहे. तर त्या दृष्टीने इथे प्रयत्न सुरू आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या सगळ्या प्रयत्नांना यश येईल असं इथं चित्र आहे. पूर्णपणे जसं तू सांगतोय थोड्या वेळामध्येच आता हा ट्रक पूर्णपणे बाहेर काढण्यात येईल अशी सध्याची स्थिती आहे, कारण बऱ्यापैकी ट्रकचा भाग जो आहे तो आता जमिनीच्या वर आलेला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा पूर्ण ट्रक हा बाहेर काढण्यात येईल. आणि जसं तू सांगतोयस की खाली नेमकी काय स्थिती आहे, ज्या 2 बाईक खाली गेलेल्या आहेत त्याची नेमकी काय अवस्था आहे हे सगळं आपल्याला समोर येऊ शकेल. मंदार, बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा पुण्यातल्या समाधान चौकामधून हे ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न लाईव्ह सुरू आहेत. आपण एबीपी माझावर ही लाईव्ह दृश्य बघताय आणि या बातमी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.